जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनश्च आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊया ही मंगल कामना करते. मित्रमैत्रिणींनो, बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण आचार्य BC वानखेडे साहेबांकडून शिकून घेत आहोत. त्यांच्याकडून आता सध्या स्थितीत आपण खंड क्रमांक 8 समजून घेत आहोत. त्यामधील भाग क्रमांक 3 मध्ये आहोत आपण. चला तर मग आजचं प्रकरण काय आहे ते समजून घेऊयात सरांकडून. बाबासाहेबांनी बुद्ध तत्वज्ञान कशा पद्धतीने या ग्रंथात मांडलेलं आहे ती मांडणी आपण सुटसुटीतपणे समजून घेत आहोत साहेबांकडून. आजच्या प्रकरणाची सुरुवात करूया. त्याकरता साहेबांचे स्वागत करूया. वंदना सर, जय भीम. जय भीम. जय भीम. स्वागत आहे सर नवीन प्रकरणामध्ये आपलं. सर, आपण खंड 8 मधील भाग 3 बघत आहोत आणि त्यामध्ये आपण आता आज जे आहे बाबासाहेब लिहितात तथागतांची सौंदर्य प्रति आवड कशी होती. म्हणजे अनेक लोकांचं असं कन्फ्युजन आहे, लोकांमध्ये असं मतभेद दिसून येतात आपल्याला की तथागतांनी तृष्णा त्याग पण करायला सांगितलं आहे, मग कसं राहायचं त्यामध्ये. म्हणजे जसं तुम्ही यापूर्वी धनसंपत्तीबद्दल सुद्धा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये समजून सांगितलेलं आहे. सौंदर्याप्रती अनेक लोकांच्या बाबतीमध्ये हे बघायला मिळते, अरे बुद्ध धम्माचे आहात तुम्ही, तर कसं राहायला पाहिजे, काय आहे. तर तथागतांची काय विचार होते, काय तत्वज्ञान होतं, बाबासाहेबांनी कशी मांडणी करून दिली आहे, आम्हाला समजून सांगावी ही विनंती करते सर. अत्यंत प्रकरण महत्वाचं आहे. सौंदर्याबद्दल, सौंदर्य जे आहे ना, सुंदरता ज्याला म्हणते, सुंदरता सौंदर्य, याच्याबद्दल हे प्रकरण आलेलं आहे. तथागतांनी यासाठी सांगितले की तथागतांना सौंदर्याबद्दल, सुंदरतेबद्दल फारच आवड होती असे तथागत म्हणते. आणि मग हे विवेचन बाबासाहेबांनी आपलं कसं केलेलं आहे. अनेक लोकांची अशी आहे मानसिकता, म्हणजे राहणे आपली दिनचर्या दिवसभराची अनेक लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आहे. अलीकडे आता साऱ्या सुख सोयी साधनं उपलब्ध झाले, त्याच्याही बद्दल खूप सौंदर्य त्या नांदी लागलेले लोक, खूपच चांगली गोष्ट आहे. तेव्हा तथागत बुद्धांना सौंदर्याची, स्वच्छता, नीटनेटकेपणा याची एवढी आवड होती की त्यांना सुसंगती, सौंदर्यप्रिय बुद्ध असे म्हटले तरी त्यांना ते शोभून दिसेल. म्हणजे इतके सुंदरतेची आवड होती तथागतांना की नीटनेटकेपणा म्हणजे सुटसुटीतपणा. अनेक लोक कसं आहे, कसंही आपलं गबाड्यासारखं, गबाडे म्हणजे काय, कसंही अनेक लोक आहेत असे, तर त्यांना नीटनेटकेपणानं कसं राहिलं पाहिजे, आपल्या घरापासूनची सुंदरता नव्हे तर आपल्या स्वतःबद्दलची सुंदरता, आपलं स्वतः कसे आपण बरोबर असलं पाहिजे. तर अशा प्रकारचं बुद्धांना खूप आवडायचं. नीटनेटकेपणा, सुंदरता, सौंदर्य याची खूप आवड होती. तथागतांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते, आनंददायक कल्याण मित्राची संगती करा. जे आनंदी आहेत, आपल्याला कल्याणाच्याच मार्ग गोष्टी करतात, कल्याणाच्याच गोष्टी सांगतात, अशा माणसाशी तुम्ही काय केली पाहिजे, मैत्री केली पाहिजे, संगती केली पाहिजे. म्हणून आपला एक कल्याण मित्र आपल्या जीवनात असलाच पाहिजे. तो कल्याण मित्र आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो आणि चांगल्या मार्गाला तो लावत असतो. आणि म्हणून भिक्खूंना उपदेश करताना तथागत म्हणाले, भिक्खू हो, उत्पन्न न झालेल्या सद्धम्माचा उदय किंवा उदित उत्पन्न झालेल्या अधर्माचा अस्त करण्यास समर्थ ठरेल अशी कल्याण मित्रते इतकी दुसरी कोणतीही गोष्ट नाही आहे. आपल्या मनामध्ये आहे ना, ज्याला आपण वीर्य म्हणतो किंवा सम्यक व्यायामही म्हणतो, आपण शिकलो मागे, त्यामध्ये अनेक गोष्टी आपण अष्टांग मार्गामध्ये सम्यक व्यायाममध्ये यामध्ये शिकलेला आहोत. खंड 2 मध्ये आलेला आहे. ते आपण मागचे व्हिडिओ क्लिअर करून पाहून घ्यायचे. दुसऱ्या नंबरच्या खंडातले बुद्धाचे प्रवचन त्यामध्ये आलेलं आहे, त्या 5 परिवर्जकांना. तर काय आहे, मनामध्ये जर समजा एखादी वाईट गोष्ट निर्माण झाली तर तिला ब्लॉक करा, मनामध्ये चांगली गोष्ट निर्माण झाली तर तिला वाढवा. हे वीर्याचे लक्षण आहे.
आणि मग आपला जो कल्याण मित्र आहे आपल्याला त्याची दिसना देतो, त्यांना तो वेळोवेळी काय करतो, प्रोत्साहित करतो. तो कल्याण मित्र आपल्याला काय करतो, तो प्रोत्साहित करतो. जो सुसंगत कल्याण मित्र आहे, सुसंगत म्हणजे चांगला कल्याण मित्र आहे, त्याच्या ठाई अनुदित सद्धर्माचा उदय होतो आणि उदित अधर्माचा अस्त होतो. म्हणजे जो कल्याण मित्र चांगला आहे त्याच्या मनामध्ये वाईट गोष्टी तो काय करतो, अस्त करतो, संपून टाकतो त्याला, आणि चांगल्या गोष्टीचा काय करतो, तो उदय करतो. अधर्म आणि अधर्माबद्दलची श्रद्धा भक्ती लोप पावते. म्हणजे अधर्म जेवढा आहे त्याच्याबद्दल त्याची श्रद्धा काय होते, लोप पावते. अधर्माबद्दलची श्रद्धा नाहीशी होते आणि सद्धर्माबद्दल श्रद्धा निर्माण होते. अधर्मावरील अश्रद्धा वृद्धिगत होते. म्हणजे अधर्म आहे ना त्याच्याबद्दल त्याची श्रद्धा बिलकुल काय होते, हे होते, नष्ट होते. भिक्खू अनुत्पन्न अश्रद्धा व्हावी. म्हणजे आपल्या मनामध्ये जर वाईट गोष्टी निर्माण होत तर त्याच्याबद्दल अश्रद्धा झाली पाहिजे. म्हणून किंवा उदित निर्माण झालेली सप्तबोधांगा, 7 बोधांग आहे, आपण तेही मागे पाहिलेले आहे. 7 बोधांग, स्मृती बोधांग, धम्मप्रविचय बोधांग, ह्या आपण पाहिलेल्या आहे. 7चे 7 पाहिलेल्या आहे, त्याच्यावर चर्चा पण केलेली आहे. पूर्णत्वात जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी मिथ्या दृष्टी. मिथ्या दृष्टी म्हणजे काय, वाईट खोटी दृष्टी सारखी दुसरी शक्तिशाली गोष्ट तथागतांना ज्ञात नाही. म्हणजे ज्या गोष्टी वाईट आहे त्या सगळ्या तथागतांना त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची श्रद्धा नाही आहे, त्यांना माहितीही नाही. भिक्खू हो, ज्यांची दृष्टी मिथ्या आहे त्यांच्या ठाई अनुत्पन्न 7 म्हणजे उत्पन्न झाले नाही, 7 बोधांग उत्पन्न होत नाहीत. आणि जर उत्पन्न झाले तर स्मृती, धम्मप्रविचय, वीर्य, प्रीती, प्रसब्धी, समाधी, उपेक्षा, तर यांची जोपासना न झाल्यामुळे पूर्णत्वास पोचत नाही. कारण हे 7 बोधीचे अंग आहे. हे 7चे 7ही बोधीचे अंग जर निर्माणच झाले नाही तर त्या माणसाला निर्वाणाचा मार्गच कळत नाही. तो कसा होतो या संबंधाच्या बाबतीत. म्हणून याच्यामध्ये पहिलं स्मृतिबोधांग म्हणजे तुम्ही सतत त्याची पाळत ठेवली पाहिजे. दुसरं धम्मप्रविचय बोधांग म्हणजे खरं काय खोटं काय याचं नेहमी धम्माचं विचय धम्मविचय म्हणजे काय, तर प्रज्ञा, शानपणा, त्याला धम्मविचय असं म्हणतात. वीर्य म्हणजे काय, तर उत्साह, मनाचा चांगल्या प्रति उत्साह. त्याच्यानंतर प्रीती म्हणजे काय, प्रशब्दी, प्रीती म्हणजे काय, आनंदाचा क्षण. आणि प्रशब्दी म्हणजे त्याच्यापेक्षा आनंदाचा झरा. म्हणजे समजा आता विहीर खोदायला लागला, माती ओली लागली म्हणजे प्रीती झाली, अरे पाणी लागते रे बा. त्याच्यानंतर मग प्रशब्दी म्हणजे काय, तर जरा लागला डायरेक्ट. समाधी म्हणजे काय, चित्ताची एकाग्रता झाली त्याच्या, आता त्याला चित्ताची एकाग्रता झाली. आणि उपेक्षा म्हणजे काय, तर ज्याही कोणत्या वाईट गोष्टी आहे त्या त्याच्यापासून दूर पडून गेल्या, त्याचं मन स्थिर झालं, हिमालय पर्वतासारखं झालं. हे 7 अंग ज्याला समजले, त्या 7 अंगापर्यंत जो पोचला तो बुद्धत्वाच्या मार्गावर आहे. नवे बोधी त्याला प्राप्त होत आहे. बोधी प्राप्त त्या जवळ तो पोचलेला आहे. त्याला बोधीचे अंगच म्हणतात. सप्त बोध्यांग असंच नाव आहे त्याचं. आणि म्हणून हे 7चे 7ही अंग आपल्याला माहीत झाले पाहिजे. ते पूर्णत्वात हे प्राप्त झाल्याशिवाय, याची जोपासना झाल्याशिवाय तो बोधी प्राप्त करू शकत नाही. भिक्खू, नातेवाईकाचा अथवा ही छोटीशी क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा प्रभाव ही मात्र फार हानिकारक गोष्ट आहे. डायरेक्ट सांगितलं. जे नातेवाईक गेले, समजा जवळचे नातेवाईक गेले, बायको मेली, पत्नी मेली, लेकरं मेले, आई वडील मेले, जवळचे, हे क्षुल्लक गोष्ट आहे म्हणते बुद्ध. फार महत्वाचं आहे ऐकण्यास असं खूप लोकांना. आणि खूप लोक असे त्या तृष्णेत पडलेले आहे, असा कल्ला होऊन जाते, अमुक ढमुक लोकांचं होते ना. त्यांना असं वाटतं इतके दिवस राहिले बा आणि आता हे गेले, मग खूप बस त्यांना ते भयंकर दुःखात पडलेले आहे. तर दुःख आहे या जगात. प्रत्येक समुत्पादापाशी जन्म आणि मरण, 2 वेळा सांगितलेलं आहे. जाती जरा मरण परमोच्च मा सांगी. जाती म्हणजे जन्म होतेच,
विज्ञान झालं की जेव्हा ते इकडे नामरूप येते तेव्हाही जन्मच होते. विज्ञान नामरूप, विज्ञान नामरूप, जन्मच झाला. विज्ञानाचं काय झालं? नामरूप झालं म्हणजे जन्मच झाला. म्हणजे एकट्या साध्या प्रत्यय समुत्पादामध्ये जन्म आणि मरण हे 2-2 वेळा आलेलं आहे. आणि म्हणून प्रत्यय समुत्पाद हाच बुद्धाचा सिद्धांत आहे. बुद्धाच्या आधी त्याने पाहिलं होतं. एक मुनी होता, कपिल मुनी, त्यानं म्हटलं होतं की या जगात दुःख आहे म्हणून. एवढ्यानं बुद्ध प्रभावित होते. पण बुद्धाने त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग लावला, शोधला. म्हणून प्रत्यय समुत्पाद बुद्धाच्या नावानं सांगितलं जाते. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. भिक्खूंनो, नातेवाईकाचा अभाव ही छोटीशी क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा अभाव ही मात्र हानिकारक गोष्ट आहे. बरं, म्हणून भिक्खूंनो, नातेवाईकाची वृद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वोच्च महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे नातेवाईक खूप पोरं बारं मार शिकले, मोठे अधिकारी झाले, परदेशात गेले, खूप लोकांना आमचे असे, आमचं पोरग अमेरिकेत. कमी लोक सांगतात. आता कमी झालं, जरा सांगणं सरच चालले ना. आता कमी झालं, नाही तर पहिले तर बापा वानगळे साहेब तुम्हाला माहित नाही का, ते आपलं पूर्व गेलं ना अमेरिकेत, 3-3 वेळा सांगा त्याच गोष्टी. असा त्यांना म्हणजे नातेवाईकाबद्दल बुद्ध म्हणतात ही क्षुल्लक गोष्ट आहे. ही काय आहे? वृद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण सर्वोच्च महत्वाची गोष्ट म्हणजे प्रज्ञेची वृद्धी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. भिक्खूंनो, म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी बांधली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. डायरेक्टली लाईट प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी काय केली पाहिजे? तुम्ही साधना केली पाहिजे. भिक्खूंनो, धनवृद्धी ही सामान्य शिल्लक महत्वाची गोष्ट आहे. धनामध्ये वाढून राहिली, कामाई करून राहिलो, फार आपल्याजवळ धन आलं, घरं बांधले, गाड्या घेतल्या, गोड्या घेतल्या, सगळी धावपळ सुरू आहे. सर्व वृद्धीमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञावृद्धी. म्हणून मी पहिलं सांगितलं तुम्हाला, प्रज्ञा धन हे सर्वात श्रेष्ठ धन. प्रज्ञावृद्धी म्हणून तुम्ही अशी वृत्ती बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. म्हणजे प्रज्ञेसाठी देखील साधना केलीच पाहिजे. यश, कीर्तीचा लोभ ही सर्वसामान्य शिल्लक गोष्ट आहे. तुम्ही खूप यश मिळवलं आणि खूप कीर्ती पाहिजे होती, त्याचा लोभ झाला. काय म्हणते? लोभ झाला. पण प्रज्ञेचा लोभ ही खरोखरच दुःखद गोष्ट आहे. बरोबर लक्ष द्या. काय म्हणते? प्रज्ञेचा लोभ, बरोबर. लोभ होणे म्हणजे प्रज्ञा न होणे हा कशी गोष्ट आहे? दुःखद गोष्टी आहे. म्हणून प्रज्ञा आवश्यकच आहे. या ठिकाणी प्रज्ञा आवश्यक आहे. आणि म्हणून सुंदरतेबद्दल तथागतांनी आपल्याला प्रज्ञेची वृद्धी सांगितली. त्याच्याकडे सौंदर्य आहे, ज्याच्याकडे प्रज्ञा आहे त्याच्याकडे सौंदर्य आहे. तेव्हा मला असं वाटतं हे प्रकरण अत्यंत महत्वाचं. इथं थांबून देऊ. सर्वांना जय भीम. साधू साधू साधू. धन्यवाद सर. फारच सुंदर पद्धतीने सांगितले सरांनी प्रज्ञेचं महत्त्व काय आहे आणि तथागतांनी त्याला किती श्रेष्ठ आहे प्रज्ञा हे सांगितलेलं आहे. पुढील सत्रात आपण पुढील प्रकरणात भेटूयात. सर्वांचे मंगल हो, कल्याण हो. सर्वांना जय भीम.